हॅलो एव्हरीवन, ICT ट्रेनर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. ऑलरेडी हा सेम व्हिडिओ मी इंग्लिशमध्ये एक्सप्लेन केलेला आहे आणि तो मी अपलोडसुद्धा केलेला आहे. आणि काही स्टुडंटची ही डिमांड होती की हा सेम व्हिडिओ त्यांना मराठीमधून एक्सप्लेन करून हवा होता, म्हणून हा व्हिडिओ मी आज तयार करत आहे. आता इथे पहा, हा एक टेबल आहे जो लास्ट व्हिडिओमध्ये हा सेम टेबल मी यूज केलेला होता. तर या टेबलमध्ये तुम्हाला जर ग्राफिक्स इन्सर्ट करायचे असतील किंवा इन्सर्ट केलेल्या ग्राफिक्सला जर असे इफेक्ट्स, शॅडो इफेक्ट, रिफ्लेक्शन इफेक्ट, ग्लो इफेक्ट जर अप्लाय करायचा असेल तर तो आपण कशा पद्धतीने करू शकतो ते आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. सो हे जे पिक्चर मी इन्सर्ट केलेलं आहे या सेलमध्ये, सेम लास्ट सेलमध्ये प्रथम काय करा, तुम्हाला ज्या सेलमध्ये एखादं ग्राफिक इन्सर्ट करायचं आहे त्या सेलमध्ये क्लिक करा. इन्सर्ट टॅबमध्ये येऊन इथे पिक्चर ऑप्शन आहे, त्या पिक्चर हा ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करून पिक्चर डायलॉग बॉक्स ओपन होईल किंवा तुमच्या कोणत्या ड्राईव्हमध्ये तुम्ही पिक्चर सेव्ह केलेला आहे, एखादी इमेज आहे ती इमेज तुम्ही सिलेक्ट करून इन्सर्ट करू शकता. आता ही इमेज आहे ती फार मोठी आहे, तर या इमेजला जर तुम्हाला साईज कमी करायची असेल, छोटी करायची असेल तर तिथे कॉर्नरला एक व्हाईट स्क्वेअर आहे, त्याच्यावरती लेफ्ट माऊस बटन होल्ड डाऊन करा आणि त्याची साईज तुम्ही फक्त चेंज करत राहा. ओके, आता सेम ओके. नाउ अगेन you have to just make it small and you have to set this image. म्हणजे तुम्हाला हे पिक्चर काय करायचं आहे तर त्या सेलमध्ये सेट करायचं आहे. आता हे लेक इमेज जे होतं तर ती इमेज या बरोबर सेलमध्ये फिट झालेली आहे, कारण त्या इमेजच्या बाजूला हे जे कॉर्नर्स आहेत ते कॉर्नर्स ड्रॅग करून आपण त्या इमेजची साईज छोटी करू शकतो आणि छोटी केल्यामुळे ती बरोबर त्या सेलमध्ये सीट झालेली आहे. आता सेम इथे तुम्हाला या कॉर्नरमध्ये पिक्चर इन्सर्ट करायचं असेल आणि त्याला हे असे इफेक्ट्स द्यायचे असतील तर आपण कशा पद्धतीने करू शकतो. ॲक्च्युली ही एक स्माइली पण तो एक शेप आहे. सिलेक्ट इन्सर्ट टॅब आणि इन्सर्ट टॅबमध्ये या ग्रुपमध्ये तुम्हाला पिक्चर, ऑनलाईन पिक्चर, शेप्स असे ऑप्शन्स दिसत आहेत. सो सिलेक्ट शेप ऑप्शन. आता शेप ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला कोणता शेप इन्सर्ट करायचा आहे त्या शेपला सिलेक्ट करून तो ड्रॅग करायचा त्या पर्टिक्युलर सेलमध्ये. आता मी एक दुसरा शेप घेते. ओके, आणि ती इथे मी इन्सर्ट केलेलं आहे. आता या शेप, ज्यावेळेला मी हा शेप इन्सर्ट केलेला आहे या बॉक्समध्ये, तुम्ही त्याची साईज वाढवू शकता. आता इथे हा फॉर्मॅट ऑप्शन आहे. आता या फॉर्मॅट ऑप्शनमध्ये तुम्हाला कोणता फॉर्मॅट हवा आहे तो इथून तुम्ही सिलेक्ट करू शकता. येस, आणि त्याच्यासोबत या इथे शेप फिल, शेप आउटलाईन आणि शेप इफेक्ट्स हे ऑप्शन्स आहेत. हे बघा, जर मी या शेपवरती क्लिक नाही केलं तर हा फॉर्मॅट ऑप्शन विजिबल नसतो. आता मी यामध्ये सेलमध्ये क्लिक करते. आता फॉर्मॅट ऑप्शन आहे का? नाही. त्यामुळे जर इथे फॉर्मॅट ऑप्शन नाही आहे तर या शेपला आपण वेगवेगळे इफेक्ट अप्लाय नाही करू शकत. म्हणून पुन्हा या शेपवरती क्लिक करा. शेपवरती क्लिक केल्याबरोबर इथं हा फॉर्मॅट टॅब डिस्प्ले झालेला आहे आणि या फॉर्मॅट टॅबमध्ये हे ऑप्शन्स आहेत ते या शेपच्या रिलेटेड. मीन्स शेप फिल, इफ यू वॉन्ट टू चेंज कलर, जर तुम्हाला फिल कलर चेंज करायचा असेल तर तो कलर चेंज करा. आता याच्यामध्ये शेप आउटलाईन, फिल म्हणजे इनसाइड कलर, शेप आउटलाईन म्हणजे आउटलाईन. जर तुम्हाला शेपची आउटलाईन चेंज करायची असेल तर तुम्ही आउटलाईनला जो कलर हवा आहे तो कलर तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता त्याचमध्ये इथे शेप इफेक्ट हा ऑप्शन आहे. या शेप इफेक्ट्सवरती मी क्लिक करते आणि इथे प्रीसेट, शॅडो, रिफ्लेक्शन, ग्लो, सॉफ्ट एज, बेबल, 3D रोटेशन असे टाईप्स आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्हाला ग्लो जर ऑप्शन तुम्ही सिलेक्ट केला तर हे पहा, जो ग्लो ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करताय तो ग्लो इफेक्ट त्या शेपला अप्लाय झालेला आहे.
पुन्हा एकदा शेप इफेक्ट्समध्ये जाऊन जर तुम्ही रिफ्लेक्शन ऑप्शन सिलेक्ट केला तर जे रिफ्लेक्शन जो ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करत आहात त्याचं रिफ्लेक्शन बरोबर त्या शेपच्या खाली डिस्प्ले झालेलं आहे. अगेन या शेप इफेक्ट्समध्येच जर तुम्हाला शॅडो इफेक्ट अप्लाय करायचे असेल तर जी काही शॅडो हवी आहे तो ऑप्शन सिलेक्ट करा. अशा पद्धतीने तुम्ही त्या शेपला रिफ्लेक्शन इफेक्ट, ग्लो इफेक्ट, बेबल इफेक्ट अशा पद्धतीचे इफेक्ट्स अप्लाय करू शकता. हे झालं पिक्चर आणि हे झालं शेपबद्दल. आता आपण पाहूयात वर्ड आर्ट. आता इथे हे एक वेगळ्या पद्धतीचं वर्ड आर्ट. वर्ड आर्ट म्हणजे काय, इन्स्टेड ऑफ नॉर्मल टेक्स्ट फक्त सिम्पल वेलकम मी जर इकडे एखाद्या सेलमध्ये टाईप केलं तर याला कोणता इफेक्ट अप्लाय झालेला नाही आहे, येस कोणती स्टाईल अप्लाय झालेली नाही आहे. जर तुम्हाला हेच टेक्स्ट नॉर्मल टेक्स्टच्या ऐवजी वेगळ्या स्टाईलमध्ये डिस्प्ले करायचं असेल तर इन्सर्ट टॅबमध्ये वर्ड आर्ट ऑप्शन आहे आणि त्यालाच आपण म्हणतो स्टाईल ऑफ द वर्ड. नाव मी वर्ड आर्ट ऑप्शन सिलेक्ट करते आणि याच्यामधून तुम्हाला कोणता इफेक्ट स्टाईल आवडली आहे ती स्टाईल सिलेक्ट करा आणि त्यामध्ये तुम्हाला कोणता टेक्स्ट टाईप करायचं आहे ते टाईप करा. आता याची साईज मोठी आहे सो याची साईज तुम्ही कमी करा. होम टॅबमधून फॉन्ट ऑप्शननी तुम्ही फॉन्ट साईज ऑप्शननी तुम्ही त्याची साईज कमी करू शकता आणि ते टेक्स्ट याच्यामध्ये तुम्ही या सेलमध्ये फिट करू शकता. हे झालं आपलं ICT ट्रेनर. येस, अशा पद्धतीने आपण टेबलमध्ये ग्राफिक्स इन्सर्ट करू शकतो. पिक्चर ग्राफिक्स म्हणजेच काय, पिक्चर त्याच्यामध्ये ऑनलाईन पिक्चर्स, शेप्स येतात, आयकॉन्स येतात आणि वर्ड आर्ट टेक्स्टाईल येतं. तर हे प्रॅक्टिकल तुम्ही आवर्जून घरी करून पहा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि या ICT ट्रेनर यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या ICT ट्रेनर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.